नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की श्री नवनाथ महाराजांचे जे नवनाथ भक्ती सार आहे ते आपल्या घरी आपण पठण कसं करायचं आणि पूजा मांडणी कशी करायची, नैवेद्य काय दाखवायचं, सगळं काही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की संकल्प कसं करायचा. तर सर्वात आधी सकाळी लवकर उठायचं. ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरुवात करणार आहे त्या दिवशी एखादं शुभ दिवसाची निवड करायची. त्यानंतर सकाळी लवकर उठावे. गोमूत्र जे आहे ते आपल्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये टाकून आपण स्नान करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. तुळशीची पूजा करावी, आई तुळशीची. आणि जे आपले नैमित्तिक रोजची देवपूजा आहे आपल्या देवघरातली ते सर्व देवपूजा करायची. आपल्या घरात जे काही वडीलधारी आहेत त्यांना नमस्कार करावा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडणी नेहमी करत असतात, शक्यतो हा ईशान्य दिशेमध्ये असावा, तर तेथे गोमूत्र टाकून थोडंसं जागा पुसून घ्यावी, स्वच्छ करावी. त्यानंतर त्याच्यावरती एक चौरंग आपल्याला ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती एखादं लाल वस्त्र आपल्याला टाकायचं आहे. त्यावर श्री नवनाथ महाराज जे आहे त्यांची फोटो ठेवायची. आता माझ्याकडे फोटो नव्हती म्हणून मी काय केलेलं आहे, त्यांचा जे छोटं ग्रंथ आहे 900 श्लोकीचा, तो 900 श्लोकीचा ग्रंथ ठेवलेला आहे. त्यानंतर त्याच्या समोर जे आहे तांदूळची रास मांडायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक कळस मांडायचा आहे. ची रास मांडायची. त्यावरती आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घालायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचा नाणं, 1 सुपारी आणि 5 जे विड्याची पानं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यावरती श्रीफळ जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. तांब्याची जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा 5 बोटांनी आपल्याला अष्टगंध जे आहे ते लावायचं आहे. त्यानंतर त्यावरती तुम्ही जे नारळ आहे त्यावरती तुम्ही स्वस्तिक काढू शकता. त्रिशूल त्रिशूल किंवा ओम असं जे शुभ चिन्ह आहे तो आपण त्या श्रीफळावरती म्हणजे नारळावरती काढू शकतो गंधाने. कळशाच्या उजव्या बाजूला आपल्याला विड्याची 2 पानं जे आहे एकमेकावर ठेवायची आहे आणि त्यावरती एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे, ज्याला आपण गणपती म्हणून आपण गृहीत धरून त्यांची पूजा आपण करणार आहे. 11 वेळा गणपतीचं नामस्मरण करायचं आहे आणि जो 1 रुपयाचं नाणं आहे किंवा जो सुपारी आहे त्या सुपारीला शुद्ध गुलाबजल असेल किंवा गंगाचं पाणी असेल त्यांच्याने आपण त्यांना स्नान घालायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि ओम गणपतीचा उच्चार करत राहायचं जेव्हा आपण गणपतीची सुपारी मांडत असतो. त्यानंतर त्या सुपारीला आपण हळद, कुंकू, अक्षदा, अत्तर असेल अत्तर, गंध, फुलं जे काही असतील तुमच्याकडे ते तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि असंच एका रेषामध्ये एक असं 3 नवनाथ आहे म्हणजे नवनाथांची 9 सुपारी आपल्याला मांडायची आहे. तर सरळ एका रेषामध्ये आपल्याला तांदळाच्या 3-3 राशा असा आडवी आणि उभी अशी 3-3 आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला तांदळाची रास मांडायची आहे. त्यावर जोड पानं ठेवायची आहे. 1 रुपयाचं नाणं, सुपारी आपल्याला प्रत्येक पानावरती ठेवायचं आहे. एक सुपारी घेऊन आपल्याला त्यांची जे आहे पंचामृत किंवा गुलाबजल किंवा गंगाजल जे पण असेल तुमच्याकडे त्याच्याने आपल्याला त्यांना स्नान घालायचं आहे. स्वच्छ धुवायचं, पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती नेऊन ठेवायचं त्या पानावरती. त्यावरती थोडंसं भस्म टाकायचं आणि त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, गंध, फुलं या सगळ्या जे आहे आपल्याला ते करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तोपर्यंत आपण जे आहे नवनाथांचे मंत्र किंवा गणपतीचा मंत्र आपण म्हणू शकता. त्यानंतर जे समोर फोटो दिलेला आहे ते फोटोची आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यानंतर ओम चैतन्य दत्तात्रयाय नमः असा हा मंत्र तुम्ही सारखं जप करत राहा जोपर्यंत तुम्हाला पूर्ण पूजा होत नाही आहे. ओम चैतन्य दत्तात्रयाय नमः. आणि प्रत्येक सुपारी जी आहे त्यांची अशीच आपल्याला फुलं, पानं म्हणजे प्रत्येक सुपारी एक घ्यायची. आधी जे समोरची फोटो आहे त्यांची पूजा करून घ्या. त्यानंतर गणपतीची पूजा केली, कळशाची पूजा केली. त्यानंतर तुम्ही एक सुपारी जे आहे ते आपल्याला उचलायचं आहे, त्यांची काय करायचं आहे पूजा करायची आहे. आता समजा पहिली सुपारी आहे मी ते उचलले तर
त्याच्यानंतर पहिली सुपारीला आपण म्हणतो चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. आता 9 नाथांचे 9 सुपारी मांडली आहे, तर आपल्याला त्यांना एक एक नाव द्यायचं आहे. पहिली सुपारी चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः म्हणजे पहिली सुपारीची जोपर्यंत आपण पूजा करतो ते सुपारीला स्नान, गंध, अक्षता, हळद, कुंकू, भस्म, त्यानंतर फुलं, धूप, दीप जेपर्यंत दाखवत असतो आपण तो पूजा करेपर्यंत ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः असंच म्हणायचं, हाच मंत्र. दुसरी सुपारी उचलली की दुसरा नवनाथ म्हणजे ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हेच म्हणायचं. तिसरी सुपारी ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः, चौथी सुपारी ओम चैतन्य जलिंदरनाथाय नमः, पाचवी सुपारी ओम चैतन्य कानिफनाथाय नमः, सहावी सुपारी ओम चैतन्य भर्तरीनाथाय नमः, सातवी सुपारी ओम चैतन्य रेवणनाथाय नमः, आठवी सुपारी ओम चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः, नववी सुपारी ओम चैतन्य चरपटीनाथाय नमः. अशा प्रकारे आपल्याला जे आहे प्रत्येक सुपारीची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर जे आपलं गंध आहे जे आपलं ग्रंथ आहे त्या ग्रंथावरचे जे नवनाथ महाराज आहे त्या नवनाथ महाराजांची आपल्याला पूजा करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं सगळं वाहून द्यायचं आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती जे आहे ते सगळंच करून घ्यायचं आहे. आता आम्ही हजबंड वाईफ आम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहे, त्यामुळे आम्ही दोघे पण बसलेले आहे, मुलं गेलेले शाळेला. आता मी जे आहे संकल्प केल्याशिवाय तर आपली पूजा फलश्रुती आपल्याला भेटतच नाही. तर संकल्प कसं करायचा आहे, आपल्याला उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू थोडंसं टाकायचं, त्यामध्ये अक्षता टाकायची, थोडंसं फुलांची पाकळी असेल तर ते टाकायचं आणि हातामध्ये पाणी किंवा गंगाजल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही ते घेऊन आपल्याला म्हणायचं आहे की मी कश्यप, जर तुमचं गोत्र जर माहिती नाही तर कश्यप गोत्रात उत्पन्न शारदा मंगेश नले, आज दिनांक हे अमुक अमुक वार या दिवशी मी नवनाथ भक्तिसार या 40 अध्यायाचे जे आहे इतके पारायण करणार आहे, माझी अशी ही इच्छा आहे असं बोलून आपल्याला किती पारायण करणार आहे ते तुम्ही सांगू शकता याच्यामध्ये की मी 11 पारायण करणार आहे, 9 करणार आहे, तसं त्या पद्धतीने तुम्ही सांगायचं आणि आपली इच्छा सांगायची महाराजांना. आणि त्यानंतर मी इतक्या दिवसामध्ये इतके पारायण करणार आहे, तर माझ्याकडून निर्विघ्नपणे हे तुम्ही जे सेवा आहे ते करून घ्या असं म्हणून ते पाणी तांबण्यात सोडून द्यायचं. परत तुम्हाला काही इच्छा असेल तर ते तुम्ही म्हणू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर पूर्ण पारायण ग्रंथ जोपर्यंत सुरू होतो शेवटपर्यंत आपल्याला अगरबत्ती जळ ठेवायची आहे आणि पारायण संपल्यानंतर म्हणजे जेव्हा ग्रंथाचं वाचन झालं तेव्हा जी उदी जी राहते ना अगरबत्तीची ते आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते टाकायचं असतं. आणि आता बघा मी प्रत्येक सुपारीची पूजा वगैरे केलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपली समय असते ना त्या समयची पण पूजा केली जातं, म्हणजे आता जसं सत्यनारायणची आपण पूजा करत असतो त्या पद्धतीनं. तर समयची पण पूजा करा, थोडं पुढे मागे झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. आपली साधी भोळी पूजा असते तसे करायचं आपल्याला. कधी कधी घाई गडबडीमध्ये आता व्हिडिओ टाकत पण मला थोडंसं चुकलं, मी समयची पूजा सांगितली नाही तर त्या बाबतीत माफी मागते. तर समयची पूजा किंवा जे आपलं घंटा वगैरे आहे त्यांची पूजा आपण जसं तुम्हाला योग्य वाटलं तसं तुम्ही ते करा, म्हणजे करतात आणि काही जण नाही. पण मुख्य जे असतो आपलं गणपतीची पूजा, कळसाची पूजा आणि नवनाथांची पूजा, दत्तात्रय भगवान जे आहे त्यांची पूजा, कारण नवनाथांचे गुरु आहेत ना दत्तात्रय भगवान, त्यामुळे दत्तात्रय आता त्यांची फोटो पण नव्हती माझ्याकडे तर मी काय केलेलं आहे जे नवनाथ आहे आपलं मोठं नवनाथ छोटं आहे त्याच्यावर दत्तात्रय भगवानांची आहे म्हणून ते ठेवलेलं आहे. पण तुमच्याकडे जर फोटो असेल तर तुम्ही ते ठेवू शकता, काही हरकत नाही. आणि अशा पद्धतीनं जे आहे ते मी वाचायला संकल्प वगैरे झालेलं आहे, सगळं झालेलं आहे माझं, आता मी वाचायला सुरुवात केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे पूजा करायची आहे. आणि त्यानंतर जसं तुमची सर्व पारायणं संपली की बाबा आपले 9, 11 वगैरे सगळं झालेलं आहे, तर त्यानंतर तुम्हाला जे एका दिवशी उद्यापन करायचं असतं याचा शेवटच्या दिवशी. जसं मी 9 पारायणाचा संकल्प केला, माझे 8 संपले, आता हा जो 9वा होता तर हा 9वा पूर्ण शेवटच्या दिवशी मी काय करणार, संपलं माझं म्हणजे 9 पारायणाचे संकल्प जो आहे तो संपलेला आहे. तर जेव्हा संकल्प तुमचा संपलेला आहे तर त्या दिवशी शेवटच्या दिवशी 9 जे छोटे छोटे मुलं असतात तसे नवनाथांचे 9 अवतार म्हणून एक दत्तात्रय म्हणून पण तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे असे 10 मुलांना तुम्ही बोलू शकता आणि त्यांना तुम्हाला
जेव खाऊ घालायचं असतं. आता नवनाथांना नैवेद्य काय लागतो, याच्यामध्ये घेवड्याची भाजी, मुगाची खिचडी, उडदाचे वडे, कढी, वड्या, आळू पानचे जे वडे असतात ते, जोंधळ्याची खीर, त्यानंतर मेथीची भाजी, बस जास्त काही नाही, भजी पापड वगैरे काय असेल तर. पण सर्वात आवडीचं त्यांचं जे आहे ना, उडदाचे वडे आहेत, मुगाची खिचडी असे 4-5 पदार्थ म्हणजे थोडंफार जास्त करू शकता तुम्ही. त्यानंतर सर्वांना जे आपण घरामध्ये पोथींना नैवेद्य, घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायचा, पितरांना नैवेद्य दाखवायचा, जे घरात आपण पूजा मांडलेल्या आहे त्या ग्रंथांना नैवेद्य दाखवायचा, त्या नवनाथांना नैवेद्य दाखवायचं आणि सगळ्यांना जेवायला वगैरे देऊन टाकायचं. म्हणजे 10 मुलं येतील, त्यांचे सर्वांचे पाद्यपूजन करायचं, त्यांना पोटभर आनंदाने जीव घालायचं. नवनाथ म्हणजे साक्षात नवनाथ आलेले असतात तुमच्या घरी, तर त्यांची मनोभावे सेवा करायची. त्यांना व्यवस्थित आनंदी होऊन त्यांनी प्रसन्न होऊन जायला पाहिजे. आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही यथाशक्ती तुमची दक्षिणा तुम्ही देऊ शकता. 11 रुपये, केळी, जर तुम्हाला वाटलं एखादी वह्या, पुस्तका, नोटबुक, पेन असं कोणी काही देत असतात त्या पद्धतीनं, तर म्हणजे रुपयाचं दान नक्की करा. 11 रुपये, केळी, म्हणजे याने अन्नदान तर झालेलंच आहे त्यांना. अशा पद्धतीनं साधी सोपी जे नवनाथांची पूजा आहे ते तुम्हाला करायचं आहे. तर यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं जे पूजा आहे ते उचलून घ्यायचं आणि त्यानंतर म्हणजे सगळं नवनाथांना जेवण घातल्यानंतर त्यांची पाद्यपूजा, त्यांना यथाशक्ती दक्षिणा वगैरे देऊन आपण नंतर जेवण करून घ्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची. ग्रंथ त्याच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं. फोटो वगैरे आपल्याला हे ठेवून द्यायचं. जे उरलेलं साहित्य असतं ते पाण्यामध्ये विसर्जित करायचं. त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर दत्तात्रय म्हणजे गुरुचा उपवास आपण गुरुवारी करू शकता. नवनाथांची सेवा असते. नवनाथ भक्तिसार याचं जे